हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री या टॉपिकमध्ये जे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्सवर आधारित काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. त्यामध्ये मोलर मास कॅल्क्युलेट करणं, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ द एलिमेंट्स इन द गिव्हन कंपाऊंड डिटरमाइन करणं आणि इम्पिरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करणं यावर आधारित प्रॉब्लेम्स आहेत. आता इथं पहिला प्रकार आहे फाइंड द मोलर मास ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. तुम्हाला माहिती आहे मोलर मास कंपाऊंडचं कुठल्याही फाइंड आउट करायचं असेल तर त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. आता इथं बघा कॉपर सल्फेट क्रिस्टल्स दिलेले आहेत. जर आपण नुसतं कॉपर सल्फेटचा विचार केला तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहितो CuSO4. नाउ दीज क्रिस्टल्स आर हायग्रोस्कोपिक, ते ॲब्सॉर्ब दी वॉटर आणि त्यामुळे तिथं काय होतं तर त्या क्रिस्टल बरोबर पाण्याचे मॉलिक्युल्स सुद्धा असणार आहेत आणि म्हणून इथं लक्षात घ्या या कॉपर सल्फेटच्या एका क्रिस्टल बरोबर पाण्याचे 5 मॉलिक्युल्स आहेत आणि म्हणून या क्रिस्टलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला CuSO4 5H2O. मग जेव्हा आपण मोलर मास डिटरमाइन करतो तेव्हा या H2Oचं मास पण आपल्याला कन्सिडर केलं पाहिजे. मग मोलर मास कॅल्क्युलेट करताना काय करणार आपण, जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये असणारे जेवढे ॲटम्स आहेत तेवढ्यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज. You know molar mass, how can you calculate it? You must know the molecular formula of that compound, and from this molecular formula you have to add the atomic masses of all the atoms present in that molecule. जे इथं जेव्हा कॉपर सल्फेट 5H2O हा फॉर्म्युला आपण लिहिलाय कॉपर सल्फेटचा, तेव्हा कॉपरचा ॲटॉमिक मास तुम्हाला दिलेला आहे, सल्फरचा ॲटॉमिक मास दिलेला आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास दिलेला आहे अँड Hचं दिलेलं आहे, ओचं दिलेलं आहे, 5H2O मॉलिक्युल्स आल्या. मग या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय येणार, कॉपर सल्फेटच्या क्रिस्टलचं मोलर मास येणार. कॅल्क्युलेट करणं अगदी सोपं आहे, फक्त काय लक्षात ठेवायचं आपल्याला, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला नसेल तो माहीत पाहिजे. मग कॉपर सल्फेट मध्ये कॉपरचा एक ॲटम त्याचा ॲटॉमिक मास आहे 63.5 प्लस सल्फर ओळीनं जायचं म्हणजे अवघड जात नाही आपल्याला. कॉपर ॲटॉमिक मास दिलेलाच आहे, सल्फरचा ॲटॉमिक मास आहे 32 प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 आणि ऑक्सिजनचे ॲटम्स किती आहेत इथं 4, 16 × 4 प्लस 5H2O. आता हे डायरेक्ट आपण करू शकतो. जर वॉटरचं मोलर मास आपण कॅल्क्युलेट केलं तर ते आहे 18 × 5 दॅट इज 5 × 18. So it is equal to 63.5 plus 32 plus 16 × 4 plus 90. या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. हे 0.5 आहे तसं राहणार, 4 आणि 2 6 आणि 3 9, 9 आणि 6 15 आणि 3 18 आणि 6 24. So 249.5 and the unit of it is gram per mole. लक्षात आलं, सोपं आहे अगदी. फक्त आपल्याला काय केलं पाहिजे, बेरीज गुणाकार हा व्यवस्थित केला तर आपल्याला जे उत्तर मिळेल ते योग्य मिळेल. त्यामुळं जो मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जे ॲटम्स आहेत ते ओळीनं आपण घ्यायचं आणि या पद्धतीनं बेरीज करायची. कॉपरचा एक ॲटम आहे 63.5 ॲटॉमिक मास दिलं आहे त्याचं, सल्फरचा एक ॲटम आहे 32, ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत, सो 16 × 4 ॲटॉमिक मास 16 आहे त्याचं, आणि वॉटर किंवा आपण असंही करू शकतो. आता हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे, 5 × 2 म्हणजे 10 हायड्रोजनचे ॲटम्स आहेत 10 आणि ऑक्सिजनचे 5 म्हणजे इथं 16 85 अधिक 10 90. या पद्धतीने इथं आपण कॅल्क्युलेशन केलं लाईक दिस. सेकंड इज सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट. इथं लक्षात घ्या, आता सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे Na2CO3 आणि डेका म्हणजे 10. इथं वॉटरचे किती मॉलिक्युल्स आहेत 10. त्यामुळे फॉर्म्युला मध्येच तुम्हाला कळेल की म्हणजे ह्या सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट इथंच तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला पण तयार करता येईल याचा. आता सोडियम कार्बोनेटमध्ये सोडियमचे 2 ॲटम्स आहेत, सोडियमचा ॲटॉमिक मास दिलेला आहे 23, सो 2 × 23 प्लस कार्बन ॲटॉमिक मास 12 प्लस 3 × 16 प्लस इथं 10
H2O मॉलिक्युल्स, H2Oचं मोलर मास आहे 18 इंटू 10 दॅट इज इक्वल टू 180. ही बेरीज करायची, जे इथं तुम्हाला मिळेल 23 दोन्ही 46 अधिक 12 अधिक 48 अधिक 180. सो 0 8 आणि 2 10 6 16 1 9 आणि 4 13 14 आणि 4 18 हाचा 1 286 ग्रॅम पर मोल. लाईक दिस यू कॅन कॅल्क्युलेट दी मोलर मास ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. लक्षात घ्या, तुम्हाला हे लक्षात आलं असेल. इथं जो मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे ॲटॉमिक मास दिलं जातं आणि त्या पद्धतीनं आपण बेरीज आणि गुणाकाराच्या सहाय्यानं हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. मोलर माससाठी आपल्याला जे कंपाऊंड दिलेलं आहे त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे किंवा तो दिला गेला असेल तर ॲटॉमिक मासच्या सहाय्यानं आपण हे कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीनं करू शकतो. सेकंड प्रॉब्लेम बघा आता. वर्कआउट the percentage composition of constituent elements in the following compound. The compound is given, lead phosphate, molecular formula of that compound is given, atomic masses of all the elements are given. प्रश्न काय बघा, कॅल्क्युलेट करा. वर्कआउट मीन्स कॅल्क्युलेट दी पर्सेंटेज कंपोजिशन, किती पर्सेंट मध्ये आहे ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट म्हणजे तो कंपाऊंड ज्या एलिमेंट्स पासून तयार झालेला आहे. जे इथं आपण म्हणला लेड फॉस्फेट, यामध्ये असणारे एलिमेंट्स कोणते आहेत तर पीबी, लेड हा एलिमेंट आहे, फॉस्फेट मधला पी दिस फॉस्फरस आणि ओ म्हणजे ऑक्सिजन. सो इन लेड फॉस्फेट द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर पीबी, पी अँड ओ. या तिन्ही एलिमेंट्सचं आपल्याला पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे कुठला एलिमेंट किती पर्सेंटमध्ये आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे पर्सेंटमध्ये आहे हे कॅल्क्युलेट कसं करायचं त्यासाठीची मेथड आपण बघूया. लेड फॉस्फेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, याच्यावरून याचं मोलर मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग या मोलर माससाठी आत्ता सांगितली ती मेथड पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण वापरणार. पीबी, लेडचे 3 ॲटम्स आहेत, ॲटॉमिक मास आहे पीबीचं 207, सो 3 इंटू 207 प्लस पी, फॉस्फरसचे 2 ॲटम्स आहेत, या कंसाच्या बाहेर 2 आहे त्यामुळं 2 इंटू फॉस्फरसचा ॲटॉमिक मास आहे 31 प्लस ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत 4 दोन्ही 8 आणि ॲटॉमिक मास आहे ऑक्सिजनचं 16. ही बेरीज आपण करू शकतो. 3 गुणिले 207 621 अधिक 31 दोन्ही 62 अधिक 16 8 28 128. यांची बेरीज आपण करूया. 8 आणि 2 10 आणि 1 11 चा 1 6 आणि 3 9 आणि 2 11 चा 1 6 आणि 2 8. म्हणजे मोलर मास आलं 811. म्हणजे जर आपण एक मॉलिक्यूल PB3PO4 चा घेतला तर त्याचं मास येणार 811 U आणि जर आपण 1 मोल घेतला तर त्याचं मास असणार आहे ते 811 ग्रॅम. जर मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं तर PB किती पर्सेंटेजमध्ये आहे, पी किती पर्सेंटेजमध्ये आहे आणि ओ किती पर्सेंटेजमध्ये आहे. मग यासाठी आपण असं म्हणू शकतो का बघा आता, जर आपण 811 ग्रॅम PB थ्राईस म्हणजे लेड फॉस्फेट घेतला तर यामध्ये असणारी पीबीची क्वांटिटी किती आहे, लेड किती प्रमाणात आहे तर ते 621 ग्रॅम आहे का. म्हणजे जर 811 ग्रॅम आपण लेड फॉस्फेट घेतला तर 621 ग्रॅम आपल्याला लेड मिळणार. बरं, 811 ग्रॅम जर लेड फॉस्फेट घेतलं आपण तर 621 ग्रॅम लेड मिळणार. तर 100 ग्रॅम लेड फॉस्फेट, कारण पर्सेंटेज काढायचं आपल्याला, तर पीबीची क्वांटिटी किती म्हणजेच आपल्याला पर्सेंटेज मिळेल. मग हे उत्तर काढायचं असेल तर आपण काय करणार, 621 गुणिले 100 भागिले 811. लक्षात घ्या काय केलं आपण, 811 ग्रॅम मध्ये एवढा लेड आहे तर 100 ग्रॅम मध्ये किती आहे. मग हे कॅल्क्युलेशन आपण या पद्धतीनं करायला गेलो तर 621 गुणिले 100 भागिले 811 करणार
जे 621ला 811 भागलं आणि त्याला 100 गुणलं, म्हणजेच फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल, याच्यावरून आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. दॅट इज द मास ऑफ लेड. इथं आपल्याला फॉर्म्युला तयार करता येईल, मास ऑफ लेड इन 1 मोल डिवाइड बाय मोलर मास ऑफ लेड फॉस्फेट. म्हणता येईल मोलर मास ऑफ लेड in 1 mole of that lead phosphate divided by molar mass into 100. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्याच एलिमेंट्ससाठी वापरता येईल. म्हणजे जर फॉस्फरस आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं, काय करणार आपण, मास ऑफ फॉस्फरस जे आहे 62 डिवाइड बाय मोलर मास जे आपण कॅल्क्युलेट केलं इंटू 100. मास ऑफ ऑक्सिजन कॅल्क्युलेट करायचं असेल तर 811 ग्रॅम मध्ये ऑक्सिजन किती आहे, 128 भागिले मोलर मास 811 गुणिले 100. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण तिन्ही इलेमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन कॅल्क्युलेट करू शकतो. मग पहिल्यांदा आपण विचार करूया या एलिमेंटचा, दॅट इज 621 डिवाइड बाय 811. मग आपल्याला हे कॅल्क्युलेशन जर लॉगच्या सहाय्याने करायचं असेल तर आपण 621चा लॉग बघणार. त्यासाठी याची कॅरेक्टरिस्टिक येणार 2. बरं, 3 अंकी संख्या आहे त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक 2 येईल. 62चा 1 खाली लॉग आपण बघूया. इट इज 7931 मायनस या संख्येचा लॉग 2.81चा 1 खाली 9090. ही वजाबाकी करा. 1 9 आणि 4 13, 8 9 आणि 8 17, हाचा 1 2 वजा 3 म्हणजे बार 1 येईल. सो 8841 याचा एंटीलॉग जर तुम्ही बघितला तर तो आहे 7658. इथं बार 1 म्हणजे डेसिमल पॉईंट इथं येईल इंटू 100 आहे. तसं आपण 100 लॉग टेबलमध्ये वापरलेलं नाही या लॉग बघताना, कारण 100 आपण गुणू शकतो. मग या संख्येला 100 गुणलं उत्तर येईल त्याचं 76.58. सो the percentage of PB in lead phosphate is 76.58. चला आपण पीबीचं पर्सेंटेज काढलं, सगळ्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सचं विचारलेलं आहे. मग पीचं पर्सेंटेज काढायचं आणि मग ऑक्सिजनचं पर्सेंटेज काढायचं. सगळ्यासाठी हाच फॉर्म्युला आपण वापरू शकतो. हे लक्षात आलं का? बघा आपण फॉर्म्युला कसा तयार केला. मास ऑफ lead in 811 gram divided by molar mass of lead phosphate into 100. Like this you can calculate the percentage composition of all the elements. The second one is percentage composition of phosphorus. आता phosphorus percentage composition आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, काय करणार आपण, तोच फॉर्म्युला वापरणार. सो percentage composition of phosphorus is equal to mass of phosphorus in 811 म्हणजेच येणार ते 62 डिवाइड बाय मोलर मास ऑफ लेड फॉस्फेट दॅट इज 811 इंटू 100. बरं, 62 डिवाइड बाय 811 इंटू 100. हाही गुणाकार आपण लॉगच्या सहाय्यानं करू शकतो. जे 62 डिवाइड बाय 811 1.62चा लॉग आपण बघूया. तो येईल 7931 मायनस 2.9090. सो 1 9 4 13 अधिक 8 9 आणि 8 17 चा 1 1 मायनस 3 दॅट इज इक्वल टू बार 2 8841चा लॉग आधी आपण एंटीलॉग बघितला 7658 बार 2 म्हणजे इथं आपल्याला या पद्धतीने मिळेल इंटू 100. सो धिस व्हॅल्यू विल बी 7.658%. 7.658%. Like this percentage composition of oxygen. हे याच पद्धतीने mass of oxygen in 811 gram which is equal to 128 divided by 811 into 100. So if you calculate this value by using log table, it is 15.89%. या पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येतं. लक्षात आलं? हा एक प्रॉब्लेम लक्षात घ्या. या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या
कंपाऊंड्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला जातो आणि प्रत्येक एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन काय आहे याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्यासाठी आपण सुरुवातीची पहिली स्टेप असणार आहे ती मोलर मास कॅल्क्युलेट करणं. त्या मोलर मासवरून पर्सेंटेज कंपोजिशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रत्येक एलिमेंटची क्वांटिटी तेवढ्या मोलर मासमध्ये किती आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं 811 ग्रॅम लेड फॉस्फेट आपण घेतलं तर त्यामध्ये लेडची क्वांटिटी आहे 621. मग त्याला आपण 621 डिवाइड बाय 811 इंटू 100 हा फॉर्म्युला वापरला. फॉस्फरसची क्वांटिटी आहे 62 आणि ऑक्सिजनची क्वांटिटी आहे ती 128. याच पद्धतीनं हा फॉर्म्युला वापरून आपण कुठल्याही मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या आधारे पर्सेंटेज कंपोजिशन कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सचं कॅल्क्युलेट करू शकतो. पुढचा प्रॉब्लेम बघा आता. The red color of blood is due to a compound called hemoglobin. It contains 0.335% of iron. 4 atoms of iron are present in 1 molecule of hemoglobin. What is its molecular weight? Molecular weight hemoglobinचं विचारलंय. Atomic mass of Fe is given to you. तुम्हाला माहिती आहे आपल्या रक्तामध्ये असणारं हिमोग्लोबिनचं प्रमाण काय असावं. हिमोग्लोबिनमुळं आपल्या रक्ताचा कलर जो आहे तो रेड असतो आणि या हिमोग्लोबिनमध्ये आयर्न किती आहे ते पण दिलेलं आहे 0.335%. हे पहिलं वाक्य माहितीसाठी. पुढच्या वाक्याचा उपयोग आपल्याला प्रॉब्लेममध्ये करायचा आहे. इट कंटेन्स 0.335% आयर्न म्हणजे काय. जर आपण 100 ग्रॅम हिमोग्लोबिन घेतला तर त्यामध्ये 0.335 ग्रॅम आयर्न असणार आहे. चला 0.335% आयर्न म्हणजे काय. 100 ग्रॅम आपण हिमोग्लोबिन घेतला तर त्यामध्ये 0.335% म्हणजेच ग्रॅम आयर्न असणार. 4 atoms of iron are present in 1 molecule of hemoglobin. हिमोग्लोबिनचा एक मॉलिक्यूल घेतला तर त्यामध्ये आयर्नचे 4 ॲटम्स आहेत. व्हॉट इज इट्स मॉलिक्युलर वेट. ॲटॉमिक मास ऑफ आयर्न इज गिवन टू यू. म्हणजेच जर आपण हिमोग्लोबिनचं मध्ये आयर्नचं मास कॅल्क्युलेट करायचं असेल 1 मॉलिक्यूलमध्ये तर हे 4 Feचे ॲटम्स प्रत्येक ॲटमचं मास किती आहे 55.84. लक्षात घ्या. प्रॉब्लेम समजून घेऊन सॉल्व्ह करूया आपण. हिमोग्लोबिनचा जर एक मॉलिक्यूल घेतला तर त्यामध्ये आयर्नचे 4 ॲटम्स आहेत. प्रत्येक ॲटमचं मास काय आहे 55.84. म्हणजेच 4 ॲटम्सचं मास काय असेल हा गुणाकार आपण करणार आणि हे कॅल्क्युलेशन करणार. याचं उत्तर मिळेल आपल्याला 233.36 ग्रॅम. 4 न गुणलं आपण तर इथं 233.36 ग्रॅम हे मास कुणाचं मिळालं. हिमोग्लोबिनमध्ये एक आपण जर हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल घेतला तर त्यामध्ये असणाऱ्या 4 आयर्नच्या ॲटम्समुळं त्याचं मास एवढं आलं. लक्षात. मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे मॉलिक्युलर वेट ऑफ आयर्न आणि त्यासाठी माहिती काय दिली आहे 0.335% आयर्न आहे. म्हणजे जर आपण 100 ग्रॅम हिमोग्लोबिन घेतला तर त्यामध्ये एवढा ग्रॅम आयर्न आहे. बरं. मग आपण उलटं रिलेशन लिहू शकतो का बघा. सपोज 0.335 ग्रॅम ऑफ आयर्न इट इज प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ हिमोग्लोबिन. म्हणता येईल का. जी माहिती दिली आहे त्या आधारे आपण हे रिलेशन मांडू शकतो. हे त्रैराशिक मांडू शकतो. 0.335 ग्रॅम ऑफ आयर्न इज प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ हिमोग्लोबिन अँड द मास ऑफ आयर्न वी हॅव ऑब्टेन्ड इज 233.36 ग्रॅम ऑफ आयर्न. मग जर हिमोग्लोबिनच्या एका मॉलिक्यूलमध्ये आयर्नचे 4 ॲटम्स असतील आणि त्यांचं मास 233.36 असेल तर या मासमुळं जे हिमोग्लोबिनचं मास येईल हे त्याचं मॉलिक्युलर वेट असेल का. ही माहिती आपल्याला दिली आहे. 0.335% आयर्न आहे. याचा अर्थ 100 ग्रॅम हिमोग्लोबिन आपण घेतला तर 0.335 ग्रॅम आयर्न मिळतो. तर एवढ्या ग्रॅम आयर्नसाठी हिमोग्लोबिनची क्वांटिटी किती असेल. तुम्हाला माहिती आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. इथं
जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची व्हॅल्यू ती घ्यायची. आणि म्हणून आपल्याला इथे हिमोग्लोबिनचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे त्रैराशिक आपण उलटं मांडलं. जर एवढा आयर्न असेल तर 100 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे, तर एवढ्या आयर्नसाठी हिमोग्लोबिनची क्वांटिटी काय असेल हे त्याचं काय असणार आहे, मॉलिक्युलर वेट असणार आहे. अँड सो मॉलिक्युलर वेट ऑफ hemoglobin is equal to 100 into 233.36 divided by 0.335. हे जर कॅल्क्युलेशन आपण लॉग टेबलच्या सहाय्याने केलं तर त्याचं उत्तर मिळेल 66,674.6 ग्रॅम पर मोल. So this value is the molecular weight of hemoglobin. समजून घेतला तर अवघड नाही आहे. कॅल्क्युलेशन आपल्याला लॉगच्या सहाय्याने करता येतं. ह्याचा हा लॉग बघायचा वजा हा लॉग, याची कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला मिळेल. ती 3 अंकी संख्या असल्यामुळे 2, याची कॅरेक्टरिस्टिक मिळेल बार 1. या दोघांच्या लॉगची वजाबाकी करा, त्याचा अँटी लॉग बघा आणि येणाऱ्या उत्तराला तुम्ही 100 लगूनला उत्तर या पद्धतीनं मिळू शकेल. हे लक्षात आलं का बघा. जर आपण हिमोग्लोबिनचा एक मॉलिक्यूल घेतला तर त्यामध्ये आयर्नचे 4 ॲटम्स आहेत आणि त्यामुळं त्या 4 ॲटम्समुळं असणारं मास आपण हिमोग्लोबिनचं कॅल्क्युलेट केलं, ते मिळालं आपल्याला 233.36 ग्रॅम. आता जी माहिती दिली आहे त्याच्या आधारे आपण सांगितलं की 100 ग्रॅम हिमोग्लोबिन घेतला तर एवढा आयर्न आहे. तर आपल्याला जर 233.36 ग्रॅम आयर्न असणारं हिमोग्लोबिन घ्यायचं आहे, त्याची क्वांटिटी मोजायची आहे, ती काय असेल तर ते त्याचं मॉलिक्युलर वेट असेल. या पद्धतीने आपल्याला मॉलिक्युलर वेट हिमोग्लोबिनचं मिळालं. इम्पिरिकल फॉर्म्युला सॉल्व करण्यासाठीचा प्रॉब्लेम बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम. अ सबस्टन्स ऑन अनालिसिस गिव्ह द फॉलोइंग पर्सेंट कंपोजिशन्स. Na 43.4%, कार्बन 11.3% and oxygen 45.3%. Calculate the empirical formula. Atomic mass is given Na23, C12 and O16. इम्पिरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या स्टेप्स माहीत आहेत. पर्सेंटेज डायरेक्ट दिलेला आहे. या पर्सेंटेजच्या सगळ्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची बेरीज करायची, ती 100 यायला पाहिजे आणि इथं आपल्याला ती 100 मिळते. नसेल 100 तर ती आपण ऑक्सिजनची राहिलेली घेतो. 100 वजा जी बेरीज आली ती ऑक्सिजनची पर्सेंटेज म्हणून आपण कन्सिडर करतो. इथं आपल्याला त्याची व्हॅल्यू 100 मिळेल. मग आता इम्पिरिकल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यासाठीच्या ज्या पहिल्या स्टेप आहेत त्या पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करतो तर जे पर्सेंटेज दिले ते ग्रॅममध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे इथं जी सोडियमची क्वांटिटी दिली आहे ती किती आहे 43.4 ग्रॅम आणि ही कशामध्ये असणार आहे 100 ग्रॅममध्ये. इफ यू टेक 100 ग्रॅम ऑफ द गिवन कंपाऊंड इट विल कंटेन 43.4 ग्रॅम. कार्बनची क्वांटिटी असणार आहे म्हणजे सोडियम आपल्याला मिळाला तो 43.4 ग्रॅम, कार्बन मिळणार तो 11.3 ग्रॅम आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळणार तो 45.3 ग्रॅम आहे. ती क्वांटिटी फक्त आपण ती ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्यायची. देन these quantities we have to convert into number of moles. What is the formula for number of moles? Number of moles साठी फॉर्म्युला काय आहे? Number of moles of Na is equal to the mass of Na which is given to you divided by the molar mass of Na. As it is element, its atomic mass is equal to molar mass, and so remember for these elements the quantity in grams which is present in 100 gram of that compound divided by its atomic mass, that is equal to 23. So number of moles of Na we can calculate by dividing this quantity 43.4 divided by the atomic mass of Na which is given to you which is equal to 23. 23चा पाढा आपण म्हणू शकतो 1 पॉईंट आणि ही व्हॅल्यू येईल 1.88 जवळपास. अँड सो इट इज इक्वल टू 1.89. नाउ सेकंड, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन. कार्बनचं जे मास आहे 100 ग्रॅममध्ये ते आहे 11.3 डिवाइडेड बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन विच इज गिवन टू यू दॅट इज इक्वल टू 12. इथं पण लॉगची गरज नाही, डायरेक्ट आपण 12चा पाढा म्हणू शकतो 0.92 अष्टोधर्षे आणि हे कॅल्क्युलेशन तुम्ही पुढं करत गेला तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 0.941. लाईक धिस नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू
45.3 divided by atomic mass of oxygen that is equal to 16. 16चा पाढा म्हणा. इथं तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल 16 दोन्ही 32 2.83. सो या सेकंड स्टेपमध्ये काय केलं आपण, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. फर्स्ट स्टेपमध्ये जी क्वांटिटी दिली आहे पर्सेंटेजमध्ये ती ग्रॅममध्ये कन्व्हर्ट केली, डायरेक्ट आहे ती पर्सेंटेज काढलं आणि तिथं ग्रॅम लिहिलं. सेकंड स्टेपमध्ये आपण नंबर ऑफ मोल्स प्रत्येक एलिमेंटचे कॅल्क्युलेट केले. त्या नंबर ऑफ मोल्ससाठी जी क्वांटिटी आपल्याला 100 ग्रॅममध्ये मिळाली तिला ॲटॉमिक मासनं डिवाइड केलं आणि या पद्धतीनं आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळत गेल्या. आता थर्ड स्टेपमध्ये आपल्याला रेशो घ्यायचा आहे. तो रेशो कशाचा घेणार आपण, नंबर ऑफ मोल्सचा, नंबर ऑफ मोल्स ऑफ Na ॲज टू नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन ॲज टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन. मग हा रेशो घेण्यासाठी आपण काय करतो, तर या सगळ्या व्हॅल्यूमध्ये जी सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे, म्हणजे या तिन्ही व्हॅल्यूमध्ये जी व्हॅल्यू आहे 1.89, 0.941 अँड 2.83, यातली सगळ्यात लहान जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनं आपण या राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यूजना भागतो. म्हणजेच इथं तुम्हाला मिळणार आहे ती व्हॅल्यू 0.941 ही या तिन्हीमध्ये लहान आहे. या व्हॅल्यूनं आपण या तिन्ही नंबर ऑफ मोल्सनं भागायचं. म्हणजे इथं काय येणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ Na ही व्हॅल्यू येईल 1.89 डिवाइड बाय 0.941 ॲज टू 0.941 upon 0.941 as to 2.83 upon 0.981. चला, म्हणजे इथं आपण जे नंबर ऑफ मोल्स मिळवले त्या नंबर ऑफ मोल्सचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा रेशोसाठी काय करणार आपण, जी नंबर ऑफ मोल्सची सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनं प्रत्येक व्हॅल्यूला डिवाइड करणार आणि या पद्धतीनं आपल्याला हे रिलेशन मिळेल. आता 1.89 आणि 0.941 हा भागाकार करताना तुम्हाला लक्षात येईल इथं 9च्या दुप्पट 1.8 म्हणजे 0.19च्या दुप्पट 1.8 असणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जवळपास 2 येईल अँड सो इट विल बी 2 ॲज टू 0.941 divided by 0.941 it is equal to 1 as to 2.83 0.981. इथं 0.9 च्या तिप्पट 9 त्रिक 27 म्हणजे ही व्हॅल्यू जवळजवळ 3 इतकी येईल. समजा हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येत नाही, तोंडी करायचं नसेल तर लॉगच्या सहाय्यानं करायचं आणि या पद्धतीनं व्हॅल्यू मिळतील, ज्या व्हॅल्यू मिळतील त्या राऊंड ऑफ करायच्या आणि होल नंबर्समध्ये कन्व्हर्ट करायच्या. म्हणजे ही व्हॅल्यू जवळजवळ 2 येणार, ही व्हॅल्यू जवळजवळ 3 येईल आणि या पद्धतीनं तुम्हाला रिलेशन मिळेल 2:1:3. म्हणजे हा रेशो काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ Na, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन यांचा रेशो आहे 2:1:3. आणि आता पुढच्या स्टेपमध्ये आपण इम्पिरिकल फॉर्म्युला लिहिताना काय करणार, ह्या जो रेशो नंबर ऑफ मोल्सचा मिळाला आहे तो आपण त्या एलिमेंटच्या सिम्बॉल समोर लिहिणार. म्हणजे सोडियम इथं Na, तिथं आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले 2. कार्बन सिम्बॉल C, नंबर ऑफ मोल्स मिळाले 1, आपण तो लिहत नाही. ऑक्सिजन O आणि नंबर ऑफ मोल्स मिळाले त्याचे 3. सो द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाउंड इज Na2CO3. लाईक धिस, from the given information, that is from the percentage composition and the atomic masses, you can determine what is the empirical formula of that compound.